राज्यात दुष्काळ पडणार. महाराष्ट्रातली शेतकऱ्यांसाठी मोठी चिंताजनक बातमी समोर आलेली आहे. हो शेतकरी मित्रांनो, ही बातमी खोटी नसून तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण की आता 100% इफेक्ट शेतकऱ्यांवर आणि राज्यावर पडणार आहे. आणि ही बातमी कालच इंडियन मेट्रोलॉजिक डिपार्टमेंट अर्थात भारतीय हवामानशास्त्र विभागाने कन्फर्म केलं आहे. भारतामध्ये एल निनोचा इफेक्ट होणार आहे आणि त्याच्यामुळे भारतात पडणार आहे दुष्काळ. आणि हा भयंकर सारा दुष्काळ उजाळणार आहे महागाईचा भडका. मग अशा कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आणि त्यासोबत सर्वसामान्य लोकांनी नक्की काय करायचं आणि काय करायचं नाही हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण की अशा बिकट परिस्थितीमध्ये आपल्याला भान ठेवणं आवश्यक आहे. बघा, गेल्या 11 वर्षाच्या सगळ्यात कमी पाऊस, सगळ्यात कमी मान्सून हा यंदा असणार आहे. 2016 पासून 2026 पर्यंतची आकडेवारी आहे. 98% पाऊस झालता. परंतु 95, 91, 96 आणि 97 यंदा फक्त 90% पाऊस असणार आहे. लोक म्हणतील 100%चे 90% झाले, एवढा काय फरक पडतोय? तोच फरक तुम्हाला मी या ठिकाणी समजून सांगतो. अनेक लोकांना वाटते की 10% पाऊस कमी पडला म्हणजे फार मोठं काही येणार नाही. एल निनोने इफेक्ट कुठे कुठे होते ते आधी सांगतो आणि त्यांचा इफेक्ट कसा पडेल ते पण आपण पाहूया. इफेक्ट कुठे कुठे होणार तर नंबर 1 महाराष्ट्र, त्याच्यानंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या 11 राज्यांना सगळ्यात जास्त फटका एल निनोने बसणार आहे. या दुष्काळाला पडणार आहे. हे दुष्काळ 13वा म्हणजेच इंडियन ओशन डायपोल अर्थात IDO याला म्हणतात. दुष्काळ 13वा आघात ओतणार. मग तर या ठिकाणी एल निनो येतोय आणि त्यासोबतच IOD म्हणजे काय ते बघा. आता काय झालं, या पाण्यामध्ये फरकच नाही. म्हणजे IOD तटस्थ आहे, मित्र पण नाही, शत्रू पण नाही आणि तो तटस्थ असल्या कारणामुळे मान्सूनला पुढे ढकलण्याचे काम आता तो करणार नाही. म्हणजे एल निनोने मान्सूनकडे अडकणारी घातलेली आहे. IOD म्हणजे सुद्धा त्या ठिकाणी मदत करण्यास नाकारलं आणि त्यामुळे यंदाचा जो दुष्काळ आहे हा जास्त प्रखरपणे जाणवणार आहे. आता तुम्ही म्हणाल जाऊ द्या, पाऊस नाही, आपल्याला काय होणार आहे? उष्णतेचा प्रचंड लाटा अर्थात हीट वेव्हचा इशारा सुद्धा IMDने दिला आहे. देशातल्या अनेक भागात, विशेष करून जो विदर्भाचा भाग आहे, अतिउष्णतेच्या लाटा असणार आहे. त्याच्या खालोखाल नंबर आहे मराठवाड्याचा, सोबतच उत्तर भारताचा पट्टा आहे. या ठिकाणी उष्णतेच्या तीव्र लाटा असणार आहे. ज्या मान्सून उन्हाळ्यामध्ये हवामानशास्त्र विभागाने दिल्या होत्या त्या सूचना आता पण नागरिकांना दिलेल्या आहे. जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यात दुपारी 12 ते 4 वेळेत बाहेर पडू नका. भरपूर पाणी प्या. हलके आणि सैल कपडे घाला. वृद्धांची, लहान मुलांची आणि पेशंटची काळजी घ्या. झाडांना जपा, झाडांना पाणी घाला. कारण उष्णतेचा लाटा या ठिकाणी भरपूर येणार आहेत. आता लाटा काय येतात नाहीत का? कारण मान्सून येणार नाही. मान्सून आल्यानंतर काय होतं, एक ढगाचं आच्छादन आपल्या भारताभोवती निर्माण होतं. एवढी ढग येतात. आता हे ढग कमी असतील किंवा नसतील, त्याच्यामुळे सूर्याचा प्रखर जो उजेड आहे, ते प्रकाश आहे, तो थेट पृथ्वीवर पडून आपलं भारताचं टेम्परेचर वाढणार आहे. थोडक्यात हवामान खात्याने काय सांगितलं की एल निनो आलेला आहे प्रशांत महासागरात, त्यामुळे आपल्याकडे पाऊस पडणार नाही. आणि हा पाऊस जूनमध्ये पण नाही, जुलैमध्ये पण नाही, ऑगस्टमध्ये पण नाही आणि सप्टेंबरमध्ये पण नाही. म्हणजे 4 महिने टोटल मान्सूनच्या कालावधीत मान्सून कमकुवत राहणार आहे. म्हणजे पाऊस तर पडणार पण तेवढ्या फरकाचा नाही पडणार. म्हणून शेतकरी मित्रांनो, सगळीकडे पाऊस थोडाफार सुरू आहे. परंतु जसा पाऊस व्हायला पाहिजे तसा पाऊस यंदा झालेला नाही आणि हाच एल निनोचा फरक पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाई पेरणी करू नका. चला आता महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांसाठी, पेरण्यांना विलंब. ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये पेरण्या या लांबलेल्या आहेत. पावसामध्ये खंड पडल्यामुळे तुमच्या भागात पेरणी लांबण्यात की झाल्यात, मला कमेंट करून नक्की सांगा. कारण की तुमच्याकडे आता पेरण्या झाल्यात का हे पण कन्फर्ममध्ये कमेंटमध्ये तुम्ही कळवा. यावर्षी खरीपमध्ये जी पिके येणार आहेत त्यांच्यामध्ये मग तुमचे तांदूळ असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा ऊस असेल, याच्या उत्पादनामध्ये मोठी घट यंदा होणार आहे. त्यासोबतच रब्बी म्हणजे हिवाळी पिके आहेत, त्यामध्ये मग तुमचा गहू असेल किंवा मोहरी, या रब्बी पिकावर सुद्धा त्याचे उत्पादन घसरणार आहे. जे टेम्परेचर वाढणार आहे एल निनोमुळे, त्या वाढलेल्या तापमानामुळे कापसावर, भाजीपाल्यावर, मावा असेल, पांढरी मशी असेल, थ्रिल असतील यासारख्या किड्यांचा प्रादुर्भाव सुद्धा मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. शेतकऱ्याचे जीवन त्या ठिकाणी बेहाल होणार आहे. आता आर्थिक आणि अन्नधान्याने काय परिणाम बघा, महागाई प्रचंड वाढणार आहे.
याच्यात प्रामुख्याने अन्नधान्य म्हणजे तुमचं गहू असेल, ज्वारी असेल, तांदूळ असेल या अन्नधान्याच्या किमती वाढतील, डाळींचे भाव वाढतील आणि भाजीपाल्याच्या किमतीसुद्धा प्रचंड वाढणार आहे. आणि ही गोष्ट खूप करून महाराष्ट्र सरकारकडून मिळालेल्या बातमीनुसारच आहे. म्हणजेच की सूत्राकडून मिळालेल्या या मोठ्या बातमीनुसार आता एल निनोचा सर्वत्र इशारा देण्यात आलेला आहे. सोबतच केंद्र सरकारकडून तांदळावर आणि साखरेवर निर्यातीवरती बंदी येऊ शकतो. त्यासोबतच खाद्यतेलाची आयात मोठ्या प्रमाणावर आपल्याला करावी लागणार आहे. पाण्यापासून वीज तयार होते ज्याला म्हणतात जलविद्युत, तर त्याचाही निर्मितीवर परिणाम होऊन आपलं वीज उत्पादन कमी होणार आहे. आता IMDच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना दिलेल्या आहे, त्या झटपट पाहूया. पहिली गोष्ट, घाईघाईने शेतकरी पेरणी करू नका. जोपर्यंत जमिनीत किमान 75% mm म्हणजेच 3 ते 4 इंच इतकी ओल निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणी करू नका, अन्यथा तुम्हाला त्या ठिकाणी दुबार पेरणीचं संकट आढळू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, यंदा पिकाची निवड करताना जास्त पाणी लागणार नाही पीक निवडू नका. जास्त पाणी लागणारे पीक निवडू नका. त्याऐवजी ज्यांना कमी पाणी लागतं असं बी, बाजरी, मूग, उडीद असेल, बुटकी तूर असेल अशा पिकांची निवड करा. आणि वाण निवडताना असे निवडा की ज्यांना कमीत कमी पाणी लागतं. यांच्यामुळे काय होईल, एकतर कमी पाण्यामध्ये उत्पादन चांगले येईल, दुष्काळाचा धोका कमी होईल आणि या पिकांचा खर्चसुद्धा कमी लागतो. परिणामी शेतकऱ्यांना नफ्यामध्ये वाढ होऊ शकते, तुमची जोखीम कमी होऊ शकते. पारंपरिक जे काही सिंचन पद्धती आहे त्यांना फाटा देऊन आपण यंदा ठिबक सिंचन म्हणजे ड्रीप असेल किंवा तुषार सिंचन म्हणजे स्प्रिंकलर असेल अशा आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर नक्की करा. त्याच्यामुळे काय होतं तर कमी पाण्यामध्ये जास्त पीक ओलिताखाली येतं, पाण्याचा अपव्यय कमी होतो, वेळेची बचत होते, समान प्रणालीचे सिंचन होते, सगळ्यात पिकांना सारखं पाणी मिळतं आणि पिकांची वाढसुद्धा चांगली होते, उत्पादन वाढतं. त्यासोबतच आपण आच्छादनाचा म्हणजेच की मल्चिंगचा वापर शेतकऱ्यांसाठी नक्की करा. मल्चिंग म्हणजे काय तर दोन पिकांच्या मध्ये आपण एकंदर सुकं गवत टाकू शकता किंवा पालापाचोळा टाकू शकता. प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर केला तरी चालेल. या आच्छादनामुळे काय होतं, मल्चिंगमुळे एकतर जमिनीतला जो ओलावा आहे तो टिकून राहतो, तणाची वाढ कमी होते, मातीचं तापमान कंट्रोलमध्ये राहतं, मातीचं धूप कमी होतं आणि परिणामी पिकांचं उत्पादन वाढतं. ज्याच्याकडे पशुधन आहे म्हणजेच गाया आहे, शेळ्या आहेत, अशा म्हशी आहेत तर लक्षात ठेवा, यंदा तीव्र उन्हाळा असणार आहे. उन्हाळा झळा असतील तर हीट वेव्ज असतील, तेव्हा जनावरांच्या सावलीमध्ये बांधा, गाठ्याची सोय करा, थंड पाण्याची सोय करा, चाऱ्यांचा ॲडव्हायझरीमध्ये नियोजन करा. कारण येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये चारा खूप वेगाने संपून जाईल. चाऱ्याची कमतरता निर्माण होऊन तेव्हा चाऱ्याची नियोजन आधीच करा. जनावरांवरती पाण्याचा शिडकावा, मोठ्या स्वच्छता ठेवणं या गोष्टी करा. आता जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांनी काय करायचं, पाण्याचा काटकसरीने वापर करा. यंदा पाऊस कमी असल्यामुळे समजा प्रत्येक पाण्याचा थेंब जपून वापरा. नळ उघडे ठेवू नका, वाहन धुवून कमी करा आणि टाळा, अंगणमध्ये पाणी मारणं टाळा, भांडी धुताना नळ सतत चालू ठेवू नका, वॉशिंग मशीनमध्ये कमी पाण्याची सायकल वापरा. ROचं आणि CO पाणी आहे त्याचा पुनर्वापर करा. सोबतच जेवढा पाऊस यंदा पडेल त्या सगळ्या पाण्याचा जलसंधारण करा. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग करा. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे घराच्या आणि बिल्डिंगच्या छतावर जेवढं पाणी पडते हे पाणी नळावाटे फिल्टर करून टाकीमध्ये साठवलं जातं किंवा थेट जमिनीच्या आत सोडलं जातं. याच्यामुळे भूजल पुनर्वसन होते, पाण्याची बचत होते आणि पर्यावरण संवर्धन होते. अन्नधान्याची साठवणूक करा, प्रयत्न करा. अर्थात मी तुम्हाला साठेबाजी करायला सांगत नाही, पण तुमच्या महिन्यामध्ये जेवढं काही अन्नधान्य लागणार आहे, गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, तांदूळ असेल तेवढं साठवून ठेवा. डाळींचाही साठा पुरेपूर करा, फक्त गरजेपुरतं साठवून ठेवा. त्या घरामध्ये जर अनावश्यक बल्ब लावून ठेवला असेल किंवा पंखे चालू असतील तर ते बंद ठेवा. AC वापरत असाल तर तापमान 24वर ठेवा. फ्रीजचं दार वारंवार उघडू नका. अशा प्रकारे तुमची वीज बिलची बचत होईल. आता महत्त्वाचा प्रश्न, एल निनो आहे तरी काय? एल निनो म्हणजे प्रशांत महासागरातील तापमान होणारा बदल. जेव्हा या महासागरातील पाण्याचे तापमान सामान्यपेक्षा वाढतं तेव्हा जागतिक हवामानामध्ये बदल होतो. त्याचा परिणाम भारताच्या मान्सूनवरही होतो. मान्सूनची ताकद कमी होते आणि पावसाचं प्रमाण घटू शकतं. तर 3 ते 7 वर्षांना एल निनो येतो. एल निनो हा स्पॅनिश शब्द आहे. याचा अर्थ आहे की लहान मुलगा किंवा बाळ, येशू. जेव्हा एल निनो आपल्याकडे आला तेव्हा मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडल्याचे उदाहरण आहे. 2002 मध्ये तीव्र एल निनो आला होता, तेव्हा 19% पाऊस कमी झाला.
2009मध्ये पुन्हा तीव्र एल निनो आला तेव्हा 22% पाऊस कमी पडला आणि 2015मध्ये 14% मान्सून कमी होतं आणि तेव्हाही पाऊस फार कमी पडला. आता पुन्हा एकदा एल निनो आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या 4-5 महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहे त्या गोष्टीचे पालन नक्की करा. तुम्हाला काय वाटतं यंदा किती पाऊस पडेल? एल निनोमुळे खरोखर इतका मोठा प्रभाव पडेल का? दुष्काळ असेल का? मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यापर्यंत आणि मित्रापर्यंत शेअर करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या पेजला फॉलो करून नक्की ठेवा आणि संपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.